महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वर्धा विभागाच्या अधिकारात येणाऱ्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून सुमारे 61 तरुण-तरुणी विविध विषयांचे प्रशिक्षण घेत असून या प्रशिक्षणार्थ्यांना सुमारे 7,763 रुपये मानधन दिले जाते। परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या मानधनातून राज्य परिवहन मंडळाच्या वर्धा विभागाच्या वतीने प्रोफेशनल टॅक्सचे कारण पुढे करत चक्क 175 रुपयाची कपात करण्यात येत होती। वर्धा डिव्हिजन वर्कशॉपमध्ये काम करीत असताना आम्हाला पीटी म्हणजे प्रोव्हिजनल टॅक्स आमच्याकडून कट ऑफ घेता येतं दर महिन्याला। तर आमचं एवढंच म्हणणं होतं की ह्या पीटी जो प्रोव्हिजनल टॅक्स होय हे आपल्याला अप्रेंटिसशिप मुलांना लागू पडत नाही। या अन्यायाविरुद्ध शिकाऊ उमेदवारांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात रापामाच्या विभाग नियंत्रकांना त्यांच्याच दालनात घेराव घालून याचा जाब विचारला। तेव्हा त्यांनी आडेवेडे घेत अखेर चूक मान्य केली व वर्धा विभाग नियंत्रकांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले। इथे अधिकारी आहे यांच्यासोबत चर्चा करायला आलो। त्यांनी उडवे उत्तर दिले। मग आम्ही सकाळी आज इथं यांचा घेराव आंदोलन केला। त्यानंतर यांची पोलखोल झाली का कोणताच असा सर्क्युलर नाही आहे। यांची 175 रुपये जो हे कटौती करत होते ते कापायला पाहिजे नव्हते, तरी पण हे कापत होते। अजून आज संघटनेच्या वतीने इथे आंदोलन झालं। आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे का लवकरात लवकर यांचे पूर्ण पैसे पूर्ण रिफंड करायला यांना करून भेटणार। अजून जो परीक्षा यांना 6 महिन्यानंतर देता येत होती तेही आता डिसेंबर महिन्यातच यांना परीक्षा देता येणार असं इथच्या अधिकाऱ्यांना आश्वासन दिलं आहे। परिवर्तन की आवाज संघटनेचा विलास नवकरेंसह बुलेटिन 7 न्यूज वर्धा।